पहिला थेंब उजनीचा आपल्या कोळगावमध्ये येणार ही काय दगडावर दिलेलं आहे. 16,000 कोटीचं बजेट त्याला मंजूर झालं. त्याचे काम चालू आहे. वितरित व्यवस्थेचं 700 कोटीचं टेंडर झाले. त्याची पाईपलाईन टाकायची सगळी कामं चालली आहेत. आता सगळी तुमचे साठवण तलाव वगैरे भरल्यानंतर आता पुन्हा आम्ही पुणे मुंबईवाले येतील 5 एकर विकतो का 2 एकर विकतो का. कारण माहित आहे काकरीना काकरी बागायत होणार आहे. एक ध्यानात घ्या, तुमच्या लेकरवाळ्याची शपथ आहे, तुम्हाला एक काकरी सुद्धा ऐकू नका. इतके दिवस काढले 35 वर्ष, अजून 6 महिन्यानं काय मरतंय का? काय अडचणी सगळ्यालाच आहेत. बरोबर मातीच्या चुली एक काकरी विकायची नाही आता, कारण बागायत होणार. आता मग धरणात पाणी आलं, तुमचं पांढरेवाडीला पाणी आलं, साठवण तलावात पाणी आलं, शेतात पाणी आलं का? हे कसं घ्यायचं? समजा तळ्याच्या कडेने ज्याची शेती आहे त्याचं ठीक आहे, 100, 1000 फूट 2000 फूट पाईपलाईन टाकली, मोटर तिथे बसली की गेलं पाणी. ज्याची 10 किलोमीटर 15 किलोमीटर आहे शेतीला, त्यानं काय करायचं? त्याच्यासाठी सुद्धा प्लॅन तयार आहे. चिंता करू नका, हे लक्षात ठेवा. आपण उपसा जलसिंचन योजनेच्या सोसायट्या तयार करू. आलं का लक्षात? त्याला कर्ज मंजूर करून द्यायचं. तुम्ही फक्त तुमचं 7-12 आधार कार्ड एवढं द्यायचं, बाकी काय करायचं नाही. तुमच्या 11-11, 12-12, 15-15, 20 लोकांच्या उपसा जलसिंचन योजनेच्या सहकारी संस्था करू. तिथनं पाणी उपसून तुमच्या त्या एक भागातल्या 20 शेतकरी 30 शेतकरी, मग 200 एकर बागायत असेल, 150 एकर सगळ्याचं मिळून होत असेल, काकरी ठेवायची ना आपल्याला बागायत करून देतो. आणि त्याच्या पुढचं लक्षात ठेवा, हे कोणी बी करत, ज्या दिवशी आपली उपसा जलसिंचन योजनेची मोटर चालू होईल त्या दिवसापासून पुढे 5 वर्ष त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या लाईटची बिलं हे भैरवनाथ शुगर वर्कच्या मार्फत भरली जातात. कसा शेतकरी तोट्यात जातो बघू ना. कारण अशा संस्था सगळ्या निघालेल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, साताराकडे आहेत संस्था, पण मातीत गेल्या संस्था. विजेची बिल भरली नाही, पुन्हा प्रत्येकानं आपापल्या लाईनी टाकून घेतल्या आणि ते सुरू केलं. कोट्यावधी रुपये बिल थकीत झालं म्हणून त्या उपसा जलसिंचन योजना बंद पडल्या. म्हणून आपण ते डोक्यात ठेवून सुरुवातीपासूनच जर याच्यामध्ये आपण अलर्ट राहिलो, जर आर्थिक सहाय्य आपल्याला 5 वर्ष मिळालं, 5 वर्ष म्हणजे जवळपास 3 फसली झाल्या, 15 फसली झाल्या 5 वर्षाच्या. 15 फसलीत आपण सक्षम होत नाही शेतकरी पुढचं लाईट बिल भरायला. त्याच्यामुळं चिंता करायचं काय?